नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. 17 मार्च रोजी नाशिक ते सावरगाव मच्छिंद्रनाथ महाराजांची भव्य पालखी सोहळा. दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ओम नमो जगद्गुरू सत्सन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुढीपाडवा निमित्त मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीस्थळाजवळ चंदनलेपन कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील आखाड्याच्या वतीने नाशिक ते सावरगाव भव्य मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा संपन्न होणार असून त्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सुमारे 1100 वर्ष जुन्या पादुकांचे मंदिर उभारण्याचे पवित्र कार्य सुरू असून या नाथ संप्रदायाच्या इतिहासाच्या आणि आध्यात्मिक परंपरेचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे आणि नाथ भक्तांसाठी त्र्यंबकेश्वर येथे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन ही एक पर्वणी ठरणार असून त्यासाठी जास्तीत जास्त समाजातील सर्व नाथप्रेमी भाविक दानशूर व्यक्ती आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पवित्र कार्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओम नमो सद्गुरू सत्सन्यासी आखाड्याच्या चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष प्रवीणनाथ महाराज यांनी केले आहे. नाशिक येथे झालेल्या नुकत्याच पत्रकार परिषदेमध्ये सिद्धपीठ श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिर तुपादेवी फाटा अंजिनेरी त्र्यंबकेश्वर येथील ओम नमो जगद्गुरू सदस्य संन्यासी आखाड्याच्या नाशिक महाराष्ट्र राज्य येथील नाथ संप्रदायाचे महाराज आणि भाविक भक्त उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक. मित्रों गुढीपाडवा या दिवशी गेली 20 वर्षापासून प्रवीणनाथ महाराजांच्या नेतृत्वामध्ये नाशिक या ठिकाणापासून बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी जाण्यासाठी पालखी निघत असते. या पालखीच्या निमित्ताने नाशिककरांना बडेबाबांचं दर्शन थेट या ठिकाणी मिळावं या स्वच्छ हेतूने प्रवीणनाथ महाराजांनी गेल्या 20 वर्षापूर्वी या नाशिक शहरामध्ये अवघ्या 20-25 लोकांमध्ये या पालखी सोहळ्याची निर्मिती केली होती. आज या पालखी सोहळ्यामध्ये मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर जवळजवळ 3000 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवलेला होता. त्याचप्रमाणे दिनांक 19/3/2026 रोजी गुढीपाडवा या दिवशी देखील बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांचा यात्रोत्सव सावरगाव या ठिकाणी होणार आहे. त्या निमित्ताने याही वर्षी पाडव्याच्या निमित्ताने बडेबाबांची जी पालखी सोहळा आहे तो प्रवीणनाथ महाराज यांनी त्याचप्रमाणे ओम नमो सद्गुरू सत्सन्यासी आखाडा या संस्थेच्या वतीने इंदिरानगर या ठिकाणापासून निघून सावरगाव या ठिकाणी जाणार आहे. या निमित्ताने या सोहळ्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा या स्वच्छ हेतूने संस्थेच्या वतीनं ही पत्रकार परिषद बोलवून या नाशिककरांना आम्ही आवाहन करीत आहोत. यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये जो काही कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होणार आहे त्याचं इतुचित प्रवीणनाथ महाराज या ठिकाणी करतीलच, परंतु संस्थेच्या वतीने अनेक जे कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे त्यातला एक मोठा भाग म्हणजे प्रवीणनाथ महाराज यांच्या नेतृत्वामध्ये संस्थेच्या वतीने अंजिनेरी या गावी बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मोठ्या मंदिराचं देखील निर्माणाचं काम या ठिकाणी बाबांनी हातात घेतलेलं आहे. ते देखील होणार आहे. 17 तारखेला जी पालखी निघणार आहे त्या पालखीचं उद्दिष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे की या पालखी सोहळ्यामध्ये काही महिलांना सावरगाव या ठिकाणी जाऊन बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेता येत नाही. ते दर्शन या निमित्ताने या पालखीच्या निमित्ताने घेता येणार आहे. तर या ठिकाणी बाबांकडनं देखील आवाहन करण्यात येणार आहे आणि संस्थेच्या वतीने काल परवापासूनच नवे एक पत्रक काढून देखील आम्ही आवाहन करतो गेले महिन्याभरापासून की अनेक नाशिकमध्ये जे नाथ भक्त आहे जे तिथं जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, मुलांच्या 10वीच्या 12वीच्या परीक्षा चालू त्यानंतर शालेय वर्षाचे देखील एंडिंग आहे, त्यामुळे जनता जाऊन तिथं दर्शन घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बाबांचं दर्शन आपल्याला लाईव्ह होणार आहे. तरी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करण्यासाठी या ठिकाणी खरे आलेलो. प्रवीणनाथ महाराज यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याशी हितगुज साधतील असं मी त्यांना विनंती करतो आणि आपली
यंदाही यावर्षी श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवनी समाधी उत्सव खूप जोरात साजरा होणार आहे. तसेच गुरुवर्य प्रवीणनाथ महाराज ओम नमो सद्गुरू सत्सन्यासी आखाडा यांच्या वतीने सुंदर असं पालखीचं आयोजन केलेलं आहे. 17 मार्च सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी इंदिरानगर गुरुगादीवर पालखी निघेल. ही पालखी थेट सावरगाव या ठिकाणी पोहोचलो. सुंदर असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला आहे. दरवर्षी आम्ही या पालखीचा खूप मोठं उत्साहात नियोजन करत असतो. त्या ठिकाणी भरभरून लोक येतात. खूप पालखी म्हटलं तर वातावरण खूप वेगळं असतं. लांबून भाविक त्याच्या दर्शनासाठी ढोल ताशांच्या गजरात वगैरे ही पालखी अत्यंत छान वाजत गाजत निघते. म्हणून सगळ्यांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे, सर्वांनी आवर्जून या पालखीसाठी उपस्थित राहावं व पालखी शोभा वाढावी. आहे ते खरंच साधना करतात, ध्यानधारणा करतात. जे भाविक आहेत, धार्मिक आहेत, त्यांच्यासाठी ते आम्ही ते उपयोग करून दिला का जे तिथे येऊन ध्यानधारणा करतील, त्याचा तो मार्ग मिळावा, त्या मनाची शांती मिळावी, याच्यासाठी हा आमचा एक उद्देश म्हणून आम्ही ते मंदिराचं कार्य करत आहोत. आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मी पीठाधीश श्री प्रवीणनाथ महाराज, गुरु श्री सोमवारनाथ महाराज, आमचे श्री अश्विननाथ महाराज, रविनाथ महाराज, आम्ही दरवर्षी गेल्या 20 वर्षापासून सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त नाशिकमधून आम्ही भव्य दिव्य अशी पालखी नेत असतो. आणि सावरगाव या ठिकाणी जे भाविक येतात, 8 ते 10 लाख या संख्येमध्ये भाविक असतात. त्यांच्यासाठी आम्ही तिथे महाभंडारा महाप्रसादाची सोय ही करत असतो. इतकं तर काही होत नाही, पण आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतात आम्ही ते नक्कीच प्रयत्न करतो. समाधी दिन सोहळ्यानिमित्त त्या दिवशी महिलांना आतमध्ये प्रवेश नसतो, कारण की समाधी पण असतो. त्यासाठी आपण इथून जी पालखी काढतो, माझे अशी एक आव्हान आहे नाशिकमधील सर्व महिला बंधू भगिनींना, का आपण इथे समाधीच्या जे पादुका आहेत त्यांचं आपण इथे दर्शन घेऊ शकता. नाशिकमध्ये ही आपणास एक चांगली एक सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आखाड्यामार्फत आम्ही अजून जनसेवेपर्यंत पण जनसेवेचे कामं करतोय. काही अपंग आहेत, त्यांना वॉकर, बाथरूम पॉट, बाथरूम चेअर हे आम्ही विनामूल्य वापरण्यासाठी देत असतो, ते जेणेकरून गरजूंना त्यांचा फायदा मिळावा आणि त्यांचं वापरून झाल्याच्या नंतर त्यांनी सुस्थितीत परत दिल्याच्या नंतर आम्ही ते अजून दुसऱ्यांना वापरायला देत असतो. हे असं एक सामान्य आम्ही आता दत्त जयंती झाली, त्याच्यामध्ये पण आम्ही मोठे शिबिरं घेतले, 5-6 शिबिरं घेतले. त्याचे जनकल्याण हेतू आम्ही ते शिबिरं घेतले. रक्तदान शिबिर असतील, काही महिला आरोग्यांचे आहेत, आईचे कप आहे, जसं तुलसी आईचे कप आम्ही लावलं होतं. यावेळेला पण सर्व भाविकांना त्याचा लाभ मिळावा हा उद्देश आम्ही तिथे त्याचा उद्देश या उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो. नवनाथ भक्तिसार अध्याय 2 याच्यामध्ये श्री मालुकवी यांच्या हस्ते लिखित आहे. हे पुराव्यानुसार मी सांगत आहे की महाराजांनी आपल्याकडे ही छोटीशी सेवा दिली आहे. का नवनाथ भक्तिसार अध्यायामध्ये असा उद्देश आहे की सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी अंजनेरीमध्ये तपस्या केली, बेल सजू केले आणि ते बेल घेऊन मार्कंडेला जात होते. मार्कंडे म्हणजे वणीच्या समोरचा डोंगर. महाराजांनी अंजनेरीमध्ये बेल सजीव केले म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला. त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते. इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना साध्या महाराजांच्या पादुकाही आजपर्यंत कोणी बसवल्या नाही. हाच उद्देश आम्ही मनात धरून अंजनेरी येथे आम्ही 10 गुंठे जागा विकत घेऊन तेथे मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे. अशी इतकी मोठी पावनभूमी, त्या पावनभूमीमध्ये आम्ही सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर करतोय. या मंदिर कार्यामध्ये काही भाविक भक्तगण दानशूर यांनी बड चढून त्याच्यामध्ये सेवा द्यावी व मच्छिंद्रनाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावे. आज सांगण्याचा उद्देश असा आहे की येत्या 17 तारखेला आम्ही जी नाशिक गुरुगादी इंदिरानगर इथून जी पालखी काढतोय, तर यावर्षी आम्हाला आपले शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांचे आगमन तिथे होणार आहे. इतरही काही 5-7 नगरसेवक आहेत आणि आपले इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. मागच्या वर्षी दरवर्षी आम्ही नवीन मान्यवरांना मान देत असतो. मागच्या वर्षी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब होते, शेळके साहेब. त्याच्या आधी आम्ही आपले कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजनजी साहेब यांच्या हस्ते आम्ही पालखीचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांच्याच हस्ते आपण 1 तारखेला इथे 1 मेला भूमिपूजन केलंय मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरात. असंच सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्याही मागे राहावे आणि या पालखी सोहळ्यात
आपणही उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवावी हीच आपल्या सर्वांना नम्र